सविस्तर माहिती देतीलच। आजच्या या पत्रकार परिषदेत मी जगदीश मोरे, माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला आमचे सचिव काकानी साहेब उपस्थित आहेत आणि उपायुक्त राजेंद्र पाटील देखील उपस्थित आहेत। नेहमीप्रमाणे सर आपल्याला सविस्तर सांगतील, त्यानंतर थोडक्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये ब्रीफिंग करतील आणि मग प्रश्न उत्तर होतील। पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करा। हा माईक सुरू ठेवायचा आहे की फक्त स्पीकर खाली सर्व मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना माझा नमस्कार। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत। या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे। यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल। या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे। विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे। या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र एकूण 25,482 आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ही निवडणूक घेणार आहे आणि त्यामध्ये एकूण कंट्रोल युनिट 51,537 आम्ही वापरणार आहोत आणि बॅलेट युनिट 1,10,329 इतके बॅलेट युनिट आम्ही वापरणार आहोत। या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 असतील आणि या सर्व मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी वीज, पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था या सर्व करण्यात आलेले आहे। याशिवाय काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केल्या जातील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील। पिंक मतदान केंद्रावर ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे असे मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील आणि त्यामध्ये सर्व निवडणूक कर्मचारी
अधिकारी आणि सर्व सुरक्षा कर्मचारी या महिला असतील. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025ची मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनिहाय ही विभाजित केलेली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की या मतदार याद्या या भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कोणतेही नाव याच्यामध्ये समाविष्ट करणे किंवा कोणतेही नाव याच्यामधून वगळणे ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. यामध्ये दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील. याशिवाय मतदाराला त्याचं नाव, प्रभाग क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे. हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्र सुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल. याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर, आयोगाच्या पोर्टलवर जे महासिक वोटर लिस्ट .in म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी, त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा EP क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, वेगळी रांग असेल. ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे. या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा 125 असणार आहे. एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी 1,28,000 यामध्ये असणार आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थासाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही. याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील. यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल. राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल. याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी, चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल. ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही. या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये 3 स्लॅब्स केलेले आहेत. ज्या जिल्हा परिषदमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 7.5 लाख, पंचायत समितीसाठी 5.25 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत
त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 आहे, जे मी आधीच सांगितलेलं आहे. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि इतर मतदार हे 473 आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र 25,482 आहेत. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार 473 आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदमध्ये एकूण 731 निवडणूक विभाग आहेत, म्हणजे 731 जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 369 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 83 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 191 जागा आहेत. ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे 125 आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य 1,462 निवडून द्यायचे आहेत. ज्यामध्ये महिलांसाठी 731 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 166 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 38 जागा आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 342 जागा आहेत. यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर. अंतिम उमेदवाराची यादी. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. आता हा निवडणुकीचा कार्यक्रम मी हिंदीमध्ये घोषित करत आहे. बारह जिला परिषद और 125 पंचायत समिति का चुनाव कार्यक्रम. तर 12 जिल्हा परिषद निवडणुकांचा जो 12 जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल हे वाजलेलं आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
उर्वरित 50% ज्या जिल्हा परिषदांनी ज्या आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या निवडणुकांचा जो निर्णय आहे तो मात्र प्रलंबित आहे. मात्र 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीचं मतदान हे 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल हे अखेर वाजलेलं आहे. 2026 सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक. नामांकन पत्रों की जांच 22 जनवरी 2026 सुबह 11 बजे से. नामांकन पत्रों की जांच 22 जनवरी 2026 सुबह 11 बजे से. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि 27 जनवरी 2026 दोपहर 3 बजे तक. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि 27 जनवरी 2026 दोपहर 3 बजे तक. अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद. अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद. अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026. अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026. मतदान की तिथि 5 फरवरी 2026. मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक. मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक. मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से. मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से. और इसके बाद मैं ये चुनाव कार्यक्रम इंग्लिश में येत्या 15 तारखेला मुंबईमध्ये भगवं वादळ येणार आहे. हे भगवं वादळ हिरवी चादर उडवून टाकेल. 15 तारखेला मतदार ठाकरेंचा समाचार घेतील. अमित साटम यांचं वक्तव्य. कुणाचा बाप आला तरीही मुंबईत कुणी तोडणार नाही. मराठी माणसाचं हित आम्ही बघत आहोत. दोनही भाऊ चुकीच्या वेळी एकत्र आले आहेत. प्रवीण दरेकरांची टीका. जालन्यामध्ये भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांचा भगवाधारी लूक. मी आरएसएस म्हणून टार्गेट होत असेल तर अभिमानच. कैलास गोरंट्याल यांचं असुद्दीन ओवेसींना प्रत्युत्तर. गोरंट्याल काँग्रेसमध्ये असताना आरएसएस साठी काम करत होते. ओवेसींनी केली होती टीका. मागाठाणे येथे उमेदवार मंगेश पांगारी यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. सगळ्याच पक्षांकडून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात. मंगेश पांगारी यांचा भव्य रोड शोचं आयोजन. पुण्याच्या वडगाव शहरी भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांची रॅली. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रभागांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो. सोलापूरमध्ये भाजपाची आणखी एक खेळी. मतदानाला 3 दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपमध्ये. सोलापूरमधल्या प्रभाग क्रमांक 9D मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तुषार जक्का यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. अमित साटम यांनी राज ठाकरेंचा अदानी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत केली टीका. ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असल्याची केली पोस्ट. ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इंग्रजीमध्ये बॅनर. यावर मराठी करणाऱ्या ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतायत. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला टोला. लातूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटत असताना एकाला पकडलं. प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक व्यक्ती मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप. आरोपी भाजपच्या उमेदवाराचा नातेवाईक असल्याचा दावा. सांगलीच्या मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोनही राष्ट्रवादी आमने-सामने. आमदार आणि उमेदवाराचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचाही प्रकार.
नवी मुंबईमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप. पैसे वाटल्याच्या आरोपावरून मारहाण. पैसे वाटल्यामुळे दोनही गटात राडा. सन्मानजनक जागा न दिल्यानं मालेगावमधील युती तोडली. बंडूकाका बच्छाव यांचा प्रचार सभेमध्ये वक्तव्य. आम्हाला भीक म्हणून जागा नकोय, बंडूकाका बच्छाव यांचंही विधान. मी बाह्या वर करून मैदानामध्ये उभा. निलेश लंकेंचा सत्ताधारी युतीला इशारा. या इशाऱ्यावर तू काहीही वर घे, लोक तुला खाली सांडणार, अशा शब्दात सुजय विखेंची टीका. आय लव्ह महादेव या विचाराचे नगरसेवक बसवण्यासाठी मी इथे आलोय. वसईतील सभेतून मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. हिंदू समाजाची ताकद वाढ दाखवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असंही केलं विधान. अर्ध मिनिट अख्खी बातमी. असोसिएट स्पॉन्सर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा. नमस्कार, मी माधुरी कुमकर. आपण पाहताय पुढारी न्यूज. पाहूयात अर्ध्या मिनिटात अख्खी बातमी. महापालिका निवडणुकांचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची धावपळ सुरू आहे. शेवटच्या दिवशी प्रचार रॅली, रोड शोवर भर दिला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपुरातील होम ग्राउंडवर बाईक रॅली पार पडली आहे, तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो पार पडलाय. मुंबईमधील बोरिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली पार पडली आहे. याचबरोबर पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही प्रचारात उतरत मनसेच्या उमेदवारांच्या गाठीभेटी त्यांनी घेतलेल्या आहेत. तर उद्धव ठाकरेंनी मुंबईमधील शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी मुंबईमधील शाखांना भेटीवेळी महायुतीला इशारा दिलाय. आता त्यांची शेवटची वेळ सुरू झाली, अशा भाषेत उद्धव ठाकरेंना निशाणा साधलेला आहे. पुढील 2 रात्र डोळ्यात तेल घालून जागे राहा, कुणी पैसे वाटत असल्यास कानाखाली लावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पत्थर नहीं फेका करते. संजय राऊतांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवाजी पार्कातील सभेत चव्हाण लुंगीवर आल्यानं राऊतांनी टीका केलेली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे वेश परिधान केल्याचं चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं. चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा लुंगीवरील फोटो पोस्ट करत ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांनी मोठं भाकीत केलंय. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला 45 आणि मनसेला 20 जागा मिळतील असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. मी संख्या सांगण्यामध्ये माहिर मानला जातो, त्यामुळे भाजपच्या किती जागा येणार हे मी कानात सांगेन, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शिवसेना महानगर प्रमुखांवर केलेल्या आरोपांनंतर वातावरण तापलंय. जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी ड्रग्ज पेडलरचे व्हिडिओ दाखवलेले होते. सभेनंतर संबंधित मुलांच्या पालकांनी महाजनांना घेराव घातला. आमच्या मुलांची बदनामी करू नका, असं आवाहन पालकांनी केलं. या गोंधळानंतर महाजनांचा काढता पाय पाहायला मिळाला. नाशिकच्या सातपूरमध्ये आपचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक रोखत त्यांना प्रचार न करण्याची धमकी दिली गेली. घटनेनंतर जमावानं बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. बंदूक ताणणारा युवक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येतोय. या सर्व प्रकारचा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केलाय. अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने सामने आले. आधी कोणाची रॅली निघणार यावरून दोन्ही गटात वाद झाला. दोन्ही पक्षानं एकाच वेळी रॅली काढल्यानं दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली. 10 वाजता रॅली काढण्याची परवानगी युवा स्वाभिमानला दिली होती आणि भाजपला 11 वाजता दिलेली होती. मात्र दोन्ही पक्षानं एकाच वेळी रॅली काढल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. भारताची जेन झी पिढी ही सर्जनशीलता आणि ऊर्जेनं ओतप्रोत असून त्यांच्या सामर्थ्यावर सरकारचा पूर्ण विश्वास आहे. तरुणांनी जोखीम घेण्यास डगमगू नये. सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. विकसित भारत युवा नेतृत्व संवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मोदींनी तरुणांना राष्ट्र सर्वप्रथम या भावनेनं काम करण्याचं आवाहन केलंय. लॉर्ड मॅकॉलो यांनी रुजवलेली गुलामीची मानसिकता झटकून टाका, सांगत पंतप्रधान म्हणाले, गेल्या दशकात सुरू झालेली रिफॉर्म एक्सप्रेस आता युवा शक्तीच्या जोरावर धावतीये.
भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागल्यानं रुग्णालयातील हृदयविकार विभागात भरती करण्यात आलेलं असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही असं सांगितलं गेलंय. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहितीची वाट संपूर्ण देश पाहत असून डॉक्टरांचं पथक त्यांच्या आरोग्यावरती सतत लक्ष ठेवून आहे. आपचे खासदार राघव चड्डा यांनी गिग कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी चक्क डिलिव्हरी बॉयची भूमिका स्वीकारली. ब्लिंकिटचा पिवळा गडवेश घालून आणि पाठीवर बॅग घेऊन त्यांनी थंडीच्या रात्री स्वतः स्कूटरवरून घरोघरी जाऊन ऑर्डर्स पोहोचवल्यात. 10 मिनिटांची डिलिव्हरी संस्कृती या कामगारांच्या जीवाला कशी धोका निर्माण करते हे त्यांनी या माध्यमातून जगासमोर आणलंय. गेल्या काही काळापासून राघव चड्डा संसदेमध्ये सुद्धा या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या मानधनाबद्दल आणि त्यांच्यावर असलेल्या कामाच्या दबावाबद्दल आवाज उठवतात. केवळ 700 ते 800 रुपयांसाठी 15-15 तास काम करणाऱ्या या तरुणांची स्थिती क्रूर असल्याचं म्हणत त्यांनी या मॉडेलमध्ये बदलाचीही मागणी केली आहे. ईडीने सोमवारी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. टीएमसीचे आयटी प्रमुख आणि राजकीय सल्लागार संचालक प्रतीक जैन यांच्या घर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात घडलेल्या 17 गुन्ह्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ईडीनं केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, डीजीपी आणि कोलकाता पोलीस आयुक्तांनी छाप्यात अडथळा निर्माण केला. पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली, महत्त्वाचे दस्तऐवज हिसकावून घेण्यात आले आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. शोध मोहिमेमधून बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीनं नेण्यात आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, स्टोरेज, मीडिया आणि दस्तऐवज जप्त करून सील करण्यात आले. अमेरिकेचे नवनियुक्त राजदूत सर्जिओ गोर आज राजधानी दिल्लीत दाखल झालेले असून त्यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. गोर आता भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांना नवी दिशा देणार आहेत. द्विपक्षीय व्यापार, संरक्षण सहकार्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावरती त्यांचा विशेष भर असेल. जागतिक राजकारणामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच गोर यांची ही नियुक्ती झालेली आहे. आगामी काळामध्ये ते भारतामधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या करारांना गती देण्याचीही शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय आज निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकनला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. बिहार, केरळ, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये एसआर प्रक्रियेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकाही दाखल केल्या होत्या. या याचिकांमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकार, नागरिकत्वाची ओळख आणि मतदानाच्या अधिकाराशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे. भारत आणि चीनमधील राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयाला भेट दिली आहे. सीपीसीच्या उपमंत्री सून हय्यान यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाचं स्वागत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी केलं. या बैठकीत दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील संवाद, समन्वय आणि परराष्ट्र धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे पक्षीय स्तरावर संवाद सुरू होणं हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. चीननं पुन्हा एकदा भारताविरोधामध्ये कुरापत काढली असून जम्मू काश्मीरमधील शख्सगाम खोऱ्यात रस्ता बांधणीचे अवैध काम सुरू केलेलं आहे. हा भाग आमचाच असून इथं पायाभूत सुविधा उभारण्याचा आम्हाला अधिकार आहे असा उर्मट दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलाय. यावर भारतानं तीव्र आक्षेप घेत चीनच्या नियंत्रणाला अवैध ताबा म्हटलंय. भारताचे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलेलं आहे, जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या परिसरात चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत होणारे कोणतेही परदेशी बांधकाम भारत कधीही मान्य करणार नाही. भारतानं यापूर्वी चीनच्या या भूमिकेचा कडक शब्दांमध्ये निषेध केला होता. देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विषारी धुक्याच्या विळखामध्ये सापडलेली आहे. प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज सकाळी आनंद विहार परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI हा 405 वर पोहोचल्यानं ही स्थिती गंभीर श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये धुराची दाट चादर पसरल्यामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे. नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्याही जाणवतात. वाढत्या थंडीसोबतच प्रदूषणानं दिल्लीचं रूपांतर एका गॅस चेंबरमध्ये केलेलं आहे. आरोग्य विभागानं लहान मुलं आणि ज्येष्ठांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
ब्रिटिश काळापासून चालत आलेला बंद गळ्याचा काळा कोट आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या गणवेशाचा भाग राहणार नाहीये. यासह भारतीय रेल्वेनं ऐतिहासिक बदलांच्या दिशेनं पाऊल टाकलंय. आता रेल्वे अधिकारी स्वदेशी वस्त्रांमध्ये दिसणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील एका पुरस्कार सोहळ्यात हा महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. केवळ गणवेशच नव्हे तर भारतीय रेल्वेनं ब्रिटिशकालीन नावांनाही भारतीय नावे देण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संरक्षण क्षेत्रातून एक मोठी आणि अभिमानास्पद बातमी. अहिल्यानगरमधील केके रेंज इथं DRDOनं स्वदेशी बनावटीच्या अँटी टँक गाइडेड मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे 3ऱ्या पिढीतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र फायर अँड फॉरगेट या तत्वावर काम करतं, ज्यामुळे शत्रूच्या धावत्या रणगाड्याचाही हा अचूक वेध घेऊ शकतं. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र वजनानं हलकं असल्यानं भारतीय जवान हे सहजपणे कुठेही वाहून नेऊ शकतात. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कर आता अधिक स्वयंपूर्ण आणि शक्तिशाली झालं असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं विशेष अभिनंदन केलंय. तमिळनाडूतील करूर इथं गेल्या वर्षी झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणानं आता राजकीय आणि कायदेशीर वळण घेतलंय. या दुर्घटनेमध्ये 41 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता तर 100हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी TVK पक्षाचे संस्थापक आणि लोकप्रिय अभिनेते विजय यांची दिल्लीमधील CBI मुख्यालयामध्ये तब्बल 7 तास कसून चौकशी करण्यात आली. CBI आता विजय यांचा हा जबाब आणि पोलिसांचे आरोप यांची पडताळणी करत आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासणीसाठी विजय यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील ओल्ड कोंडली परिसरात एका क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या 18 वर्षीय डिलिव्हरी बॉयला स्कोअर मालकानं दुकानात कोंबडा बनवलेलं होतं. लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च